अत्याचार किती सहन करायचं. माणूस नावाचा प्राणी एका मर्यादेपर्यंत सहनशील आहे, पण अत्याचार करणारा जर सतत तेच करत असेल तर त्याचा संयमही तुटतो. हे खरे आहे की काही अत्याचारी असे असतात की त्यांच्या विरोधात आपल्याला काहीही करता येत नाही, इतकं आपण हतबल असतो. असाच एक अत्याचारी सध्या धुमाकूळ घालतो आहे आणि त्याचं नाव सतत पडत राहणारा पाऊस. आपण उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब यांची झालेली दुर्दशा पाहिली. तेच लोण महाराष्ट्रातही पोचलेलं आहे. दररोज पाऊस पडत आहे. हवामान खात्यावाले आणि खाजगी हवामान संशोधक यांची भाकीतं खोटी ठरत आहेत. आता खरं म्हणजे कोणाचं भाकीतही ऐकावंसं वाटत नाही. मी एक शेतकरी आहे, मला तर अजिबातच नाही, कारण माझ्या शेतातलं सोयाबीन जवळपास गेल्यात जमा आहे. काय उत्पन्न निघेल, काय उत्पन्न काढावं, नुसता खर्च. शेतकरी त्याच्या हाती काय. काही बिचाऱ्यांना हे असह्य होते आणि ते आत्महत्या करतात, पण आत्महत्या करणेसुद्धा चूक आहे. लढत मरा हेच खरे.